मी काय म्हणतोय काय तू आता रविवारचं सुट्टी असते ना म्हणजे असते जो लोकांना पायावर जॉब वगैरे करते त्यांना रविवार शनिवार सुट्टी असते ना तू 1-2 तास त्यांच्यासाठी लाईव्ह येता वगैरे त्यांच्यासाठी वेळ काढून म्हणजे त्यांच्या काही समस्या असतील ट्रेडिंग नको करू फक्त आमच्यासाठी एक तास शनिवार किंवा रविवार या 2 दिवसात 1 तास वेळ देत जा कारण का जे काही आमचे प्रश्न असतील ते आम्ही तुझ्याकडून विचारू शकतो ना आणि मी युट्यूबवरनं वगैरे हे बघतो व्हिडिओ वगैरे आणि ते मला तुझ्याकडे जास्त म्हणजे तुला जास्त नॉलेज असं मला समजायला लागलं मला तुझ्या ज्या स्ट्रॅटजीवरनं वगैरे तू जे करतो ना त्यामधून ऐकून घे काय प्रॉब्लेम नाही युवा कोण न येऊ पण खास तुझ्यासाठी काय आपण प्रत्येक इंस्टॉल लाईव्ह करू 1 तास 1.5 तास. ओके धन्यवाद दादा म्हणून मी तुला म्हणतोय भरपूर जण आता तू जे युट्यूबवर इंस्टावर हे करतो ना तर ते तुझे आता फॅन्स भरपूर वाढलेले आणि त्यांना त्यांचे आता ते प्रश्न कोणाला विचारणार तर ते तुला विचारणार कारण की बाकीचे ते युट्यूबवरनं वगैरे व्हिडिओ बघतात तर ते आता त्यांना डायरेक्ट विचारू शकत आहेत ना उत्तर मिळत नाही ना उत्तर मिळत नाही मेन कोणाला विचारायचं कोणाला विचारणार आणि माझ्या माइंडसेट नुसार की आता मी जे बघतोय तुला ऑब्झर्वेशन करतोय तर ते तू आता ट्रेडिंग क्षेत्रामध्ये 100% 80% तुला विषय तू त्यामध्ये सक्सेसफुल आहे विषय काय असं माहिती आहे का सक्सेसफुल मी पण नाही तुला सरळ सांगतो ट्रेडिंग मध्ये नाही ट्रेडिंग मध्ये शेवटपर्यंत आयुष्याचा शेवटचा पेड करूपर्यंत तू एक स्टुडंट म्हणून जायचं स्टुडंट म्हणूनच काम करायचं सक्सेस बिकॉज काय नसते तू पण सक्सेसफुल आहे मी पण सक्सेसफुल आहे फक्त इथं गेम एवढाच आहे माइंडसेट तुझा जर स्टुडंटचा असेल शिकायचं आहे मला तर एवढे म्हणून मी काय शिकायचं सोडलेलं नाही मी अजून सुद्धा व्हिडिओज बघतो मी अजून सुद्धा शिकतो